नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण हिंदीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका म्हणजेच आकारिक मूल्यमापन चाचणीची प्रश्नपत्रिका सन 2024-26ची आपण उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण इयत्ता 6वीची हिंदीची आकारिक चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवू. इयत्ता 6वी विषय हिंदी प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका 2025 गुण 20 वेळ 1 तास. यालाच आपण आकारिक मूल्यमापन चाचणी 1 असंही म्हणतो. या परीक्षेसाठी आपल्याला इयत्ता 6वीच्या हिंदी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या इकाईमधील पहिले 5 पाठ विचारले जाणार आहेत. त्यावर आधारित ही प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली आणि त्यांची उत्तरं या पद्धतीने आहेत. असेच प्रश्न आपल्याला परीक्षेला येणार आहेत, म्हणून सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित पाठांतर करून घ्या. आपल्याला हवं असेल तर वहीत लिहून पाठांतर करा, म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतील. प्रश्न पहिला, रिक्त स्थानों की पूर्ती करो. हवा हू हवामय बसंती हवा हू. 4 रिकाम्या जागा विचारलेल्या आहेत आणि त्यांची उत्तरंसुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. बघा मुलांनो, व्यवस्थित लक्षात ठेवा. एक गांव में ऋत्विक नाम का लड़का रहता था. तीसरा है, गांव के पास पुस्तक मेला लगा था. चौथं, जब तुम मेरी परीक्षा में उत्तीर्ण हो जाओगे. या पद्धतीने रिकाम्या जागा पूर्ण करा. ब भाग, एक वाक्य में प्रश्नों के उत्तर लिखो. 1. तुम कौन हो यह प्रश्न ऋत्विक ने किससे पूछा. उत्तर है, तुम कौन हो यह प्रश्न ऋत्विक ने परी से पूछा. अगला प्रश्न, ऋत्विक क्या खरीदना चाहता था. ऋत्विक पुस्तक खरीदना चाहता था. पोटली का रंग कैसा था. पोटली का रंग लाल था. अगला प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिखो. 1. सुबह शाम, अवमान मान, ज़्यादा कम, लिंग पहचानो, किसान पुल्लिंग, नदी स्त्रीलिंग, हवा स्त्रीलिंग. या पद्धतीने आपण लिंग ओळखायचे. पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, किसने किससे कहा. 2 गुणांसाठी. 1. तुम यहाँ उदास क्यों बैठे हो. परी ने ऋत्विक से कहा. अगला प्रश्न, और कोई पहचान बताओ. ऋत्विक ने राहगीर से कहा. आखिरी प्रश्न तीसरा, निम्नलिखित मुहावरों का अपने वाक्य में प्रयोग करो. 5 अंकों के लिए 5 वाक्य मुहावरे यहाँ पर दिए गए. इसका आपको अर्थ बताकर वाक्य में प्रयोग करना है. पहला, जान पर खेलना, प्राणों की परवाह न करना. जोकर अपनी जान पर खेलकर कलाबाजियां दिखाता है. दूसरा, ठहाका लगाना, जोर से हंसना. जोकर झूठ मूठ का ठहाका लगाकर लोगों को हंसाता है. अगला वाक्प्रचार, फूला न समाना. इसका अर्थ है अत्यधिक खुश होना. वाक्यात उपयोग है, जोकर को धन्यवाद कहने पर वह फूला नहीं समाया. अगला, दंग रह जाना, यानी आश्चर्यचकित होना. एक बच्चे को अपनी नकल करते देखकर जोकर दंग रह गया. आखिरी वाक्प्रचार, आंखें दिखाना, गुस्सा होना. जोकर शोर मचाने वाले बच्चों को आंखें दिखा रहा था. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची
हिंदी विषयाची आकारिक मूल्यमापन चाचणी 1ची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.